श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीवाल्यांनो, गत 12 वर्षे जणू काही एक अखंड रात्र होती. प्रकाशाचा एक किरणही दिसत नव्हता. प्रत्येक प्रयत्न अपूर्ण, प्रत्येक स्वप्न अपघातासारखं मोडलेलं. तुम्ही पडला होता एक अशा काळाच्या गर्तेत जिथे वेळ थांबलेली वाटत होती. प्रत्येक दिवस एकच प्रश्न विचारत होता, हे कधी संपणार? शनीचा कठोर प्रभाव तुमच्या प्रत्येक श्वासावर होता. जणू वेळेने तुम्हाला विसरलेच होते. काही नाती तुटली, काही चेहरे बदलले आणि काही काळ तुम्हाला स्वतःचं अस्तित्वही अस्पष्ट वाटायला लागलं. रात्रीच्या त्या शांततेत काही आवाज ऐकू यायचे, तुमच्या अंतःकरणाचे, तुमच्या अपूर्ण इच्छा बोलवणारे आवाज. पण या शांततेच्या मागे एक गूढ हालचाल सुरू आहे. ग्रहांची चाल बदलते आहे आणि त्या शांततेला भेदून काहीतरी मोठं घडायला सज्ज आहे. जसं वादळ येण्याआधी वातावरणात एक विचित्र स्थिरता असते, तसंच काहीतरी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. वनवास संपत आहे, पण त्याआधी नियतीची शेवटची परीक्षा बाकी आहे. आणि त्याच परीक्षेतून निर्माण होईल एक नव्या युगाची सुरुवात, जिथे कुंभ राशीचा तेज पुन्हा जगभर चमकणार आहे. कुंभ राशीवाल्यांनो, 12 वर्षांच्या कठोर वनवासानंतर आता ग्रहांची चाल हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागली आहे. आकाशात अदृश्य पातळीवर काही मोठे परिवर्तन सुरू झाले आहे, ज्याची चाहूल फक्त संवेदनशील आत्म्यांनाच लागते. शनी, जो एवढ्या काळ तुमची प्रत्येक पायरी कसोटीवर पाहत होता, आता तुम्हाला सोडणार आहे. त्याच्या जागी गुरूच्या दयाळू दृष्टीची किरणं तुमच्याकडे झेपावत आहेत. ही वेळ जणू एक अख्खं विश्व तुम्हाला नवं पान देतंय, जिथे जुनं नष्ट होईल आणि नवं जन्म घेईल. ग्रहस्थिती सांगतेय, कष्टाचा अंत आलाय, आता फलांचे दार उघडतंय. पण या संक्रमणाचा क्षण जरा गूढ आहे. तो शांत आहे, पण ती शांतता विजयी असते. ज्यावेळी एखादं बीज अंधारात फुटतं, त्या क्षणी एक नवं जीवन सुरू होतं. तसंच तुमचं भाग्य बीज आता अंकुरायला सज्ज आहे. गुरु आणि शुक्राचा योग प्रबळ होत चाललाय. काम, नाती आणि मन तिन्ही क्षेत्रांत सौख्याची झुळूक येते आहे. परंतु लक्षात ठेवा, हाच तो क्षण जिथे तुम्हाला सावध राहून पुढचं पाऊल टाकायचं आहे. कारण ग्रह तुम्हाला वर नेतील, पण तोल राखणं तुमच्या हातात असेल. हे फक्त नववर्ष नाही, तर नव्या काळाचा उदय आहे, जिथे कुंभ राशीच्या जीवनात सुख, यश आणि आत्मविश्वासाचं नवं अध्याय सुरू होणार आहे. आणि त्या अध्यायाचं नाव आहे तुमचं पुनरागमन. कुंभ राशीवाल्यांनो, भाग्याचं दार कधीच उघडत नाही तोवर ग्रहांची चाल आणि नियतीची लय एकत्र येत नाहीत. गेल्या 12 वर्षांत ज्या संघर्षाचा तुम्ही सामना केला, तो काही व्यर्थ नव्हता. आता त्या कष्टांचं रूपांतर फलात होतंय आणि यामागे काही ठोस कारणं आहेत, जी विश्वाने स्वतः निर्माण केली आहेत. पहिलं कारण म्हणजे शनीचा संक्रमण योग, जो तुम्हाला इतकी वर्षे परीक्षा घेत होता, तो आता तुमच्या बाजूने वळतोय. ज्या शनीने तुम्हाला भीती दाखवली, आयुष्यातल्या कमकुवत जागा उघड्या केल्या, तो आता स्वतःच तुमचं रक्षण करणार आहे. हाच तो काळ आहे जिथे शत्रूचा मित्र बनतो. दुसरं कारण म्हणजे गुरूचा शुभदृष्टीयोग. गुरु आता तुमच्या 10व्या भावावर प्रकाश टाकतोय, म्हणजे करिअर, प्रतिष्ठा आणि यशात प्रगती दाखवणारा काळ सुरू झालाय. तुम्ही जितकं प्रयत्न केलंत, तितकं आता त्याचं फल झपाट्याने परत येईल. हीच ती दैवी गणिताची समतोल क्षणरेषा आहे, जिथे संतुलन पुन्हा प्रस्थापित होतं. तिसरं आणि अत्यंत गूढ कारण म्हणजे कर्मफलाचं पूर्णत्व. गेली 12 वर्ष तुम्ही जणू मनातल्या सर्व भीतींवर मात केली. काही गमावलं, काही शिकलात, आणि आता त्या सर्व अनुभवांचं पारितोषिक स्वरूपात लाभ मिळणार आहे. विश्वकाळ कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, आणि आता तो तुमचं नाव पुन्हा लिहू लागला आहे. या तिन्ही कारणांच्या संगमामुळे एक शक्तिशाली बदल घडतोय. अंधार फक्त संपलेला नाही, तर प्रकाश आता तुमच्या मागे उभा आहे, ढकलत आहे पुढे. आणि हेच विश्वाचं रहस्य आहे. तोपर्यंत काहीच मिळत नाही, जोवर तुम्ही स्वतःला हरवून पुन्हा जन्म घेत नाही. तर तयार रहा, कारण आता भाग्याचं दार फक्त उघडलेलं नाही, तर त्यामागून येणाऱ्या प्रकाशाने तुमच्या संपूर्ण आयुष्याची कथा नव्याने लिहायला सुरुवात केली आहे. कुंभ राशीवाल्यांनो, 12 वर्षांच्या वनवासानंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे तुमच्या मनाचा आणि कुटुंबाचा पुनरागमन. या काळात तुम्ही फक्त बाह्य संघर्षांमध्ये अडकलेच नाही, तर आतल्या मनाच्या खोलवरही अनेक तुटलेल्या धाग्यांनी ओढा आणला होता. पण आता त्या धाग्यांना पुन्हा गुंता जात आहे, अगदी सुरेख आणि मजबूत धाग्यांमध्ये. ज्या नाती तुटली होती त्यांना पुन्हा जुळण्याची संधी मिळते आहे. कुटुंबात एक नवीन ऊर्जा वाहत आहे, जिथे गुपिते उघडत आहेत आणि जुन्या मतभेदांना माफी मिळतेय. तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढत आहे. तुम्हाला वाटेल खरंच हेच माझं घर आहे, अशी एक घरगुती ऊब आता अनुभवायला मिळते आहे.
या पुनर्स्थापनातून तुमचा आत्मविश्वासही नवा आकार घेतो. मनातील भीती आणि शंका आता दिशाभूल करत नाहीत, तर तुम्हाला एक हळू पण ठाम आधार देतात. तुम्ही आधीपेक्षा अधिक स्थिर, अधिक सामर्थ्यशाली झाला आहात. हेच ते क्षण आहेत जेव्हा तुम्ही म्हणाल, जे तुटलं होतं ते आता जोडलं जाणार आहे. हे काव्य नाही, तर तुमच्या आयुष्यातल्या ह्या काळाचा एक सत्यभाव आहे, जिथे भावनिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून तुमचा नव्याने उत्कर्ष होणार आहे. वनवास संपताच कुटुंब आणि मनाची ही पुनर्स्थापना तुमच्या जीवनाला नवा अर्थ देते. जणू काही तुम्हाला पुन्हा जन्म देण्यात आला आहे. तुमच्या जीवनातली ही नवी सुरुवात आहे, मनाला समाधान देणारी आणि नात्यांना जिवंत करणारी. कुंभ राशीवाल्यांनो, 12 वर्षांच्या वनवासात तुम्ही केवळ बाह्य अडथळ्यांचा सामना केला नाही, तर आतल्या मनाच्या खोलवर एक गहन प्रवासही केला. हा प्रवास स्वसंशोधनाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा होता. तुम्हाला कदाचित वाटलं असेल की काळोख एवढा गडद आहे की त्यातून प्रकाश साधं मिळणार नाही, पण हे उलट ठरलं. या काळात तुम्ही अनेक वेळा स्वतःशी संवाद साधलात, अंतर्मुख झाला आणि जीवनाच्या महत्त्वाच्या सत्यांना समजून घेतला. हेच सत्य आता तुमच्या जगण्याला नवा अर्थ देत आहे. प्रत्येक दुःख, प्रत्येक संघर्ष हा तुम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून बळकट बनवणारा होता. आता या आध्यात्मिक जागृतीने तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा दिली आहे, जिथे धैर्य, संयम आणि आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. वनवासाचा काळ एक प्रकारे तुमचा गुरु ठरला, ज्याने तुम्हाला समज दिली की सर्वांत मोठा विजय बाह्य जगात नाही, तर आतल्या मनावर मिळवायचा आहे. वनवासात सापडलेले सत्य ही अशी गुपिताची कुठलीच शिकवण आहे, जी आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला उजळवणार आहे. याच आध्यात्मिक बलामुळे तुम्ही आता कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ शकता आणि नव्या यशाने तुमचं आयुष्य भरून टाकू शकता. ही जागृतीच तुमच्या इच्छाशक्तीला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल. ही आध्यात्मिक साक्षरता आहे, जी फक्त वनवास संपल्यावरच नाही, तर सततच्या जीवन प्रवासात तुमचा आधार बनेल. कुंभ राशीवाल्यांनो, मागील 12 वर्षांच्या संघर्षानंतर तुमचा वनवास अखेर संपतो आहे. अंधाराचा काळ सोडून तुम्ही आता उजेडाच्या वाटेवर पावले टाकत आहात. हा क्षण सिर्फ तुमच्यासाठी नव्हे, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या नव्या युगाचा आरंभ आहे. वनवास हा काळ जरी कठीण होता, तरी त्याने तुमचं मन, आत्मा आणि इच्छाशक्ती अविचल बनवला आहे. आता तो संघर्ष मागे राहून तुम्ही स्वतःच्या जीवनाचा राजा व्हायला सज्ज आहात. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. प्रत्येक प्रलंबित स्वप्न साकार होणार आहे. हे जणू एक मोठं युद्ध जिंकण्याच्या घोषणेप्रमाणे आहे, जिथे तुम्ही स्वतःचं सामर्थ्य ओळखून नव्या विजयाचा जयघोष करत आहात. जेव्हा वनवास संपतो तेव्हा केवळ मोकळेपणा नाही येतो, तर नव्या संधी, नवीन आनंद आणि भविष्याची नवी आशा देखील चमकते. तुमच्या आयुष्यात आता सुख, समृद्धी आणि प्रतिष्ठा यांचा योग चालू झाला आहे. वनवास संपला, त्याचा राजसत्तेचा अंधार गेला, अशी एक शक्तिशाली शिकवण तुमच्या जीवनात रुजत आहे. तर आनंदाने, आत्मविश्वासाने आणि निश्चयाने वाटचाल करा, कारण आता तुमची वेळ आली आहे. कुंभ राशीच्या वनवास समाप्तीच्या काळात शनिदेवाचे पूजन हे अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय आहे. शनिदेव जन्मनक्षत्रातील कठोर ग्रह असून त्याचा योग कुंभ राशीवर विशेष परिणाम करतो. शनिदेवाच्या कृपेनेच जीवनातील अडचणी, कष्ट आणि प्रलंबित कार्यांची पूर्तता होते. पूजनाची पद्धत: प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीच्या समोर शुद्ध तेलाच्या दिव्याला प्रज्वलित करा. निर्जीव वस्तूंपैकी काळी उडीद डाळ, काळे तीळ आणि उकडलेली ज्वारी शनी मंदिरात अर्पण करा. शनिदेवाच्या प्रतिमेखाली एक लाल कपडा ठेवा आणि त्यावर काशीपत्र ठेवून अष्टकम मंत्र, शनी अष्टकम, कमीत कमी 11 वेळा ठिणगीने जपा. अष्टकम मंत्र: ओम प्राम प्रीम प्रौंसः शनेश्चराय नमः. शिवलिंगावर जनेऊ, धूप, नेवळ प्रसाद आणि कातळे काळे ऊस किंवा कडुलिंब अर्पण करा आणि शनिदेवाच्या कृपतृष्णेला मान द्या. शनिदेवाला रानफुले, हरिद्रा, हळद आणि गूळ अर्पण करणे ही प्रार्थनेची एक महत्त्वाची क्रिया आहे. या उपायाने शनिदेवाच्या कडकृपा सौम्य होते, ग्रहदोष कमी होतात आणि कुंभ राशीवर प्रसन्नतेचा वास राहतो. नियमित शनिपूजन आणि अष्टकम मंत्र जप केल्याने मनशांती, यश, आरोग्य आणि समृद्धीचा प्रवाह वाढतो. हा उपाय 7 शनिवारी सातत्याने करावा, ज्यामुळे वनवासादरम्यानचा दुःखाचा काळ टळून नव्या सुवर्णकाळाची सुरुवात होते. प्रसन्न मनाने आणि श्रद्धेने या उपायाचे पालन कीर्तन करा. जीवनात घडणाऱ्या सकारात्मक बदलांना अनुभवा. विश्वास ठेवा, तुमची मेहनत आणि शनीची कृपा आता एकत्र येत आहेत. आता तुमच्या जीवनात अभूतपूर्व प्रकाश आणि समृद्धी घेऊन येऊ. यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय शनिदेव महाराज कृपा ठेवा असे पूर्ण भक्तिभावाने लिहा.
आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.